नमस्ते, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या स्मॉल व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत करतो. आता आपण बोलणार आहोत तो इफेक्ट ऑफ कास्टिंग वॉल थिकनेस अँड अदर फॅक्टर्स अफेक्टिंग टू कास्टिंग हार्डनेस. तर कास्टिंग हार्डनेसचा संबंध कुठल्या कुठल्या गोष्टीशी असतो, स्पेसिफिकली कास्टिंगच्या वॉल थिकनेस बरोबर काय संबंध असतो आणि इतर काय पॅरामीटर्स आहेत जे तुमच्या कास्टिंगचा हार्डनेस अफेक्ट करतात, त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. जसं मी ऑलरेडी तुम्हाला यापूर्वी काही व्हिडिओजमध्ये सांगितलं की कास्ट आयर्न या संदर्भात हे व्हिडिओ आपण इथं बनवतोय आणि हे बनवत असताना नक्कीच मला या गोष्टीचा आनंद होतोय की मराठीमध्ये हे व्हिडिओ आपण बनवतोय आणि हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला कास्टांबद्दल अधिक चांगली माहिती मिळू शकते आहे. कास्टांच्या मेटलर्जीमध्ये बद्दल थोडंसं अवेअरनेस येतोय. कास्टांचे वेगवेगळे छोटे छोटे जे भाग आहेत त्याच्याबद्दल फारसा अवेअरनेस लोकांमध्ये नसतोय, तर तो कुठंतरी तुमच्यामध्ये यावा हा उद्देश समोर ठेवून हे व्हिडिओ आपण बनवलेत. तर सगळ्यात पहिला आजचा मुद्दा जो आहे तो फॅक्टर्स अफेक्टिंग कास्टिंग हार्डनेस. तर कास्टिंगचा हार्डनेस कशा कशावरती अवलंबून असतो, त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो कास्टिंगची वॉल थिकनेस आहे, कुलिंग रेट आहे, केमिकल कंपोजिशन आहे, म्हणजेच केमिस्ट्री आहे, त्याचप्रमाणे मोल्ड मटेरियल आहे, इनॉक्युलेशन आणि न्यूक्लिएशन आहे आणि कास्टिंगचं डिझाईन आहे. तर या वेगवेगळ्या गोष्टींवरती कास्टिंगचा हार्डनेस हा अवलंबून असतो. तर आपण यातल्या एक एक गोष्टीवरती काम करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत कास्टिंगची वॉल थिकनेस. कास्टिंगची वॉल थिकनेस ही युनिव्हर्सली प्रोपोर्शनेट असते. म्हणजेच जर कास्टिंगची वॉल थिकनेस माझी जास्त असेल तर कास्टिंगचा हार्डनेस हा नेहमी कमी होत जातो. जशी कास्टिंगची वॉल थिकनेस वाढत जाईल तसा माझा हार्डनेस कमी होईल आणि जशी माझी कास्टिंगची वॉल थिकनेस कमी होत जाईल तसा माझा कास्टिंगचा हार्डनेस हा वाढत जातो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं जर जाड सेक्शनमध्ये तुम्ही हार्डनेस बघायला गेला तर तुमचा हार्डनेस हा नेहमी पातळ सेक्शनपेक्षा कमी येतो. तर एकाच कास्टिंगमध्ये आपण जर दोन वेगवेगळ्या ठिकाणी हार्डनेस बघितला, एक सेक्शन थिकनेस सुद्धा पातळ आहे आणि एक जाड आहे, तर पातळ वॉल थिकनेसच्या ठिकाणी तुम्हाला हार्डनेस हा जास्त मिळणार आहे आणि जर जाड वॉल थिकनेस असेल किंवा जाड सेक्शन असेल तर तिथं हार्डनेस हा नेहमी कमी असणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण हार्डनेसचं लोकेशन कस्टमर बरोबर डिसाईड करतो त्यावेळेस या गोष्टीचा विचार करणं, या गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कुलिंग रेट डायरेक्टली संबंध आहे तो वॉल थिकनेसशी आहे. जेवढा वॉल थिकनेस तुमची जास्त असेल तेवढा त्याचा कुलिंग रेट स्लो जातो. जेवढी वॉल थिकनेस कमी होईल तेवढा त्याचा कुलिंग रेट हा वाढत जातो, म्हणजे फास्ट कुलिंग होतं. आणि मगाच्या हिशोबाप्रमाणे सेम गोष्ट आहे. जर तुमचा वॉल थिकनेस जाड असेल का सेक्शन थिकनेस जाड असेल तर त्याचा कुलिंग हे जे आहे ते स्लो होत जाणार आहे आणि जसं कुलिंग स्लो होणार आहे तसा माझा कास्टिंगचा हार्डनेस हा ड्रॉप होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर माझी सेक्शन थिकनेस जर बारीक असेल, पातळ असेल, तर त्या ठिकाणी माझा कुलिंग रेट हा फास्ट होणार आहे, तिथं सॉलिडिफिकेशन लवकर होणार आहे आणि त्या ठिकाणी माझा हार्डनेस हा जास्त असणार आहे, वाढणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ह्याचा संबंध कुलिंग रेटचा संबंध तुमच्या सेक्शन थिकनेसशी आहे. त्याचप्रमाणे तुमच्या केमिकल कॉम्पोजिशनशी पण आहे. जर तुमचा केमिकल कॉम्पोजिशन हे जर तुमचं अ, जास्त असेल, म्हणजे कार्बन इक्विव्हॅलंट जास्त असेल, तर त्याचं जे कुलिंग आहे ते कुलिंग रेट हा स्लो होत जातो आणि कुलिंग रेट स्लो झाल्यामुळे तुम्हाला हार्डनेस हा कमी मिळतो. जर तुमचा सी व्हॅल्यू ही जर कमी असेल तर त्याचा कुलिंग रेट हा थोडा फास्ट होत जातो. त्याचं सॉलिडिफिकेशन रॅपिड होतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जो हार्डनेस मिळणार आहे तो हार्डनेस हा नेहमी जास्त असतो. तर केमिकल कॉम्पोजिशनमध्ये पण डायरेक्ट संबंध जर बघायला गेलो आपण तर सेक्शन थिकनेस आणि कुलिंग रेट ह्याचा संबंध परत केमिकल कॉम्पोजिशन बरोबर होतो. त्याचप्रमाणे केमिकल कॉम्पोजिशनमध्ये तुमचा कार्बन इक्विव्हॅलंट किती आहे, कार्बन किती आहे, त्याचप्रमाणे ऑला ॲडिशन काय आहे ह्याचा सुद्धा डायरेक्टली संबंध तुमच्या हार्डनेस बरोबर असतो. बऱ्याच वेळा हे फॅक्टर खूप महत्वाचे असतात आणि हे फॅक्टर आपण दुर्लक्ष करत असतो. तर या गोष्टीवरती पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं मी ऑलरेडी इथं बोललो की फॅक्टर्स जो इन्फ्लुएन्स होतो तो कुलिंग रेटवरती पण असतो केमिकल कॉम्पोजिशनचा. सॉफ्टर चार्ज मटेरियल जर असेल, हा एक अजून महत्वाचा फॅक्टर आहे की जर तुम्ही चार्ज मटेरियलमध्ये मटेरियल जे वापरणार आहे त्यामध्ये सॉफ्ट मटेरियल जसं पिगॅन आहे ते जर जास्त प्रमाणात वापरलं तर तुमचा हार्डनेस हा कमी होत जातो. मेटल हे सॉफ्ट होतं आणि हार्डनेस हा कमी होत जातो. त्याचप्रमाणे जर तुमच्या मटेरियलमध्ये किंवा चार्जमिक्समध्ये एम एस स्क्रॅप असेल किंवा सीआय बोरिंग असेल, अशा प्रकारचं यूज केलेलं मटेरियल किंवा जे ऑलरेडी काही प्रमाणात ऑक्सिडाइज मटेरियल आहे ते जर मटेरियल किंवा स्पिलेज असेल, हे जर मटेरियल तुम्ही वापरलं, जास्त प्रमाणात वापरलं, तर त्याच्यामुळं तुमच्या सॉलिडिफिकेशनचा जो ट्रेंड आहे, जो सॉलिडिफिकेशनचा रेट आहे तो फास्ट होत जातो, रॅपिड कुलिंग होत जातं
आणि त्याच्यामुळं तुमचा जो हार्डनेस आहे हा वाढतो किंवा मटेरियल हे थोडंसं जास्त हार्ड होतं किंवा टफनेस वाढतो असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या ग्रेड वाढतात, म्हणजे आपण FG 200 ग्रेडला MS स्क्रॅप अगदी 5% 10%च वापरत असतो. जर FG 300 ग्रेड असेल तर ते आपण 50% जातो. याचं कारणच ते आहे. जर जसं MS वाढत जाईल किंवा जसं अशा प्रकारचं ऑक्सिडाइज मटेरियल असेल किंवा रियूज केलेलं मटेरियल असेल, हे मटेरियल जसं ह्याचं पर्सेंटेज जसं वाढत जाईल तसं तुमचा कुलिंग रेट हा तुमचा वाढत जातो आणि तुम्हाला हार्डनेस वाढतो, टफनेस वाढतो. त्याचप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर आपण पिकांचं प्रमाण जर वाढवलं तर नक्कीच तुमचा हार्डनेस हा ड्रॉप होतो, कारण त्याच्यामध्ये मेटल हे सॉफ्ट होत जातं, त्यामध्ये सॉफ्टनेस वाढतो. तुमचा कुलिंग रेट हा स्लो होतो आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या हार्डनेसवरती होत असतो. त्याचप्रमाणे जसं ऑलरेडी आपण या गोष्टीवरती बोललोय की कार्बन इक्विलंट वाढेल तसं तुमचं मेटल सॉफ्ट होतं, कार्बन इक्विलंट कमी होईल तसं मेटल हा हार्डनेस वाढतो, मटेरियल टफ होतं. ऑलॉय ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. यामध्ये ऑलॉय पण महत्वाचे रोल प्ले करतात, जसे क्रोमियम आहे, मँगॅनीज आहे, कॉपर आहे, टीन आहे, मॉली आहे. या प्रकारचे ऑलॉयज असतील तर ते तुमचा मटेरियलचं मेटलचं सॉलिडिफिकेशनचा रेट आहे तो वाढवतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हार्डनेस वाढून मिळतो, हार्डनेस तुमचा वाढतो आणि तुम्हाला जे मेटल मिळतं ते थोडंसं हार्ड किंवा टफ मेटल मिळतं. तर हा पण फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुढचा भाग आहे तो इनॉक्युलेशन. इनॉक्युलेशनचा डायरेक्ट संबंध तुमच्या कास्टिंग हार्डनेसशी. तो प्रॉपर इनॉक्युलेशन असेल तर तुम्हाला युनिफॉर्म हार्डनेस मिळतो. बरं, ते आपल्याला असं लक्षात येतं की कास्टिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हार्डनेस आपल्याला बघायला मिळतात आणि तुम्ही जर बघायला गेलं तर ते हार्डनेस पण व्हेरी होतात. आणि जर हे कधी होतं तर तुमचं इनॉक्युलेशन प्रॉपर नसेल, न्यूक्लिएशन व्यवस्थित झालं नसेल, तर हे अशा प्रकारे घडतं. तर तुमचं इनॉक्युलेशन जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्हाला युनिफॉर्म हार्डनेस मिळू शकतात. एकाच सेक्शन थिकनेसमध्ये तुम्हाला जी हार्डनेसची रेंज आहे ती तुम्हाला मेंटेन करता येते. जर इनॉक्युलेशन इम्प्रॉपर असेल तर अनइव्हन हार्डनेस होतात आणि इरेग्युलर न्यूक्लिएशन डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या फ्लेक्स साईजवरती होतो, फ्लेक्स टाईपवरती होतो, हार्डनेसवरती होतो आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीजवरती पण होतो. त्यामुळे इनॉक्युलेशन हा कास्टॅनमधला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तो कधीच तुम्ही दुर्लक्षित करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर बेसिकली या गोष्टींवरती आपण हार्डनेसचा इफेक्ट होतो. याशिवाय मोल्ड मटेरियल जर म्हणायला गेला तर तुम्ही जर कोड आयटम असतील तर तिथं तुमचं सॉलिडिफिकेशन थोडं फास्ट होतं. तर परत एकदा कुलिंग रेटचा इथं संबंध येतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर ग्रीन कास्टॅनवरती करत असाल आणि वेगवेगळ्या मटेरियलवरती करत असाल तर त्याचा पण तुमच्या हार्डनेसवरती काही प्रमाणात परिणाम होत जातो. त्या इनॉक्युलेशनवरती ऑलरेडी आपण बोललो. कास्टिंग डिझाईनमध्ये हा सेक्शन थिकनेसचा परत भाग आहे की सेक्शन थिकनेस तुमचे जसे व्हेरी होतील तर ह्याप्रमाणे तुमच्या हार्डनेसवरती चेंज होत जातो. तर हे बेसिक इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते. जर तुम्हाला हार्डनेस कंट्रोल करायचा असेल तर काही गोष्टीच्या तुमच्या हातात आहेत, कारण कास्टिंगची वॉल थिकनेस तुमच्या हातात नाही आहे, कुलिंग रेट तुमच्या हातात नाही आहे, मोलचं मटेरियल काही प्रमाणात तुमच्या हातात नाही आहे, कास्टिंगचं डिझाईन तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात आहे ते इनॉक्युलेशन आहे, न्यूक्लिएशन आहे आणि केमिकल कॉम्पोजिशन आहे. केमिकल कॉम्पोजिशन प्रमाणे चार्ज मिक्स हा एक तुमच्या हातात असणारं एक महत्वाचा ब्रह्मास्त्र आहे. त्याचा वापर तुम्ही करू शकता तुमचा हार्डनेस तुम्हाला मेंटेन करण्यासाठी, डिझायर हार्डनेस मिळवण्यासाठी. तर मला खात्री आहे की तुम्ही केमिस्ट्री, चार्ज मिक्स आणि इनॉक्युलेशन याच्या माध्यमातून तुम्हाला जो हार्डनेस हवा आहे तो हार्डनेस नक्कीच मिळवू शकाल. जर तुम्हाला माहीत असेल की हार्डनेस का वाढतो, का कमी होतो, कसा हार्डनेसचा इफेक्ट होतो, कोणकोणत्या गोष्टींचा हार्डनेसवर इफेक्ट होतो, हे जर तुम्हाला लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा कास्टिंगचा हार्डनेस हा मेंटेन करू शकता, मिळवू शकता, अचीव करू शकता. आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला असेल अशी आशा मी करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.